बघा आता लास्ट क्वेश्चन आहे जी, इफ मीन इज 34.5 अँड स्टँडर्ड डेविएशन इज 5, फाइंड द कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय काय दिलेलं आहे इथं, मीन दिलेला आहे. ठीक आहे, मग मीन दिलेला आहे आणि स्टँडर्ड डेविएशन दिलेलं आहे. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स. काय करायचं, कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स. तर बघा याचं सोल्युशन कसं येईल आता. सोल्युशन मग आपल्याला काय दिलेलं आहे, मीन. मग मीन इज इक्वल्स टू एक्स बार इक्वल्स टू काय राहतं, 34.5 राहतं. काय राहतं, 34.5. ठीक आहे, आणि स्टँडर्ड डेविएशन दिलेलं आहे. मग स्टँडर्ड डेविएशन म्हणजे काय राहतं, स्टँडर्ड डेविएशन इक्वल्स टू सिग्मा. सिग्मा इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला, बघा सिग्मा किती दिलेला आहे, सिग्मा इक्वल्स टू 5 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे, 5. ठीक आहे, मग सिग्मा इक्वल्स टू 5 दिलेलं आहे. आपल्याला काय विचारलं आहे, कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स. मग कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय आहे, बघा कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स इक्वल्स टू CV इक्वल्स टू, शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला CV म्हणतात. त्याचा फॉर्म्युला आहे सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. ठीक आहे, म्हणजे काय करायचं आहे, सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100 करायचं. ठीक आहे, मग सिग्मा किती आपल्याला दिलेला, सिग्मा आहे 5. किती आहे, सिग्मा इक्वल्स टू, मग इथं लिहायचं CV इक्वल्स टू 5 अपॉन एक्स बार. एक्स बार किती आहे, 34.5 इंटू 100. ठीक आहे, मग आता इथं काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. मग कॅल्क्युलेटर तुमच्याकडं, तर तो काय आहे, पर्सेंटेजमध्ये येणार आहे. ठीक आहे, कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स ऑलवेज कशामध्ये येतो, पर्सेंटेजमध्ये येतो. तर तो किती येईल बघा, 5 डिवाइड बाय 34.5 इंटू 100. बघा तर तो येणार आहे 14.492%. ठीक आहे, मग तुम्ही इथं 2 डिजिट पर्यंत पण लिहू शकता किंवा तुम्ही 3 डिजिट पर्यंत पण लिहू शकता. ठीक आहे, मग फायनल लिहायचं CV इज इक्वल्स टू 14.49%. ठीक आहे, मग हे काय आलं आपलं आन्सर आलं. बघा हा एकदम सिंपल क्वेश्चन होता. हा काय होता, एकदम सिंपल क्वेश्चन होता. तुम्ही जरी तो ऑब्झर्व केलं तर पहिल्यापासून. ठीक आहे, आपण फर्स्ट क्वेश्चन बघू. तर फर्स्ट क्वेश्चन कशावरती होता, लॉगॅरिथमवरती. तर हा एकदम सोपा क्वेश्चन होता. ठीक आहे, त्याच्यानंतर ना सेकंड क्वेश्चन पण इथं A-B आणि A+B कंपाऊंड अँगलचं फॉर्म्युला यूज करायचे होते. ठीक आहे, त्याच्यानंतर ना हा स्ट्रेट लाईनचा इंटरसेप्टिंग पॉईंट फाइंड आउट करायचे होते, एक्स आणि वाय ॲक्सिसचे. नंतर इथं फंक्शन ऑड आहे का इव्हन हे चेक करायचं होतं. त्याच्यानंतर ना हा जो क्वेश्चन होता याच्यामध्ये आपल्याला स्लोप दिलेला होता, कर्वचं इक्वेशन दिलेलं होतं आणि आपल्याला तो पॉईंट फाइंड आउट करायचा होता. ठीक आहे, तर मग हा ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन होता. त्याच्यानंतर मग हा जो क्वेश्चन आहे हा पण ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हचा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 100 दिलेला होता आणि तो 2 पार्टमध्ये डिवाइड केला. आणि डिवाइड केल्यानंतर जेणेकरून जे 2 पार्ट्स आहे त्या पार्ट्सचं काय आहे, मल्टिप्लिकेशन ॲज मॅक्सिमम ॲज पॉसिबल आलं पाहिजे. तर त्यासाठी एक्सची आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. एक्सची व्हॅल्यू 50 आली आणि ती क्रॉस व्हेरीफाय करायसाठी आपण डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला आणि तो लेस दॅन 0 आला. ठीक आहे, म्हणून काय आहे की एक्स इक्वल्स टू 550 मॅक्सिमम व्हॅल्यू देणार आहे. ठीक आहे, लास्टचा क्वेश्चन होता कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स फाइंड आउट करायचं. तर कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय आहे, CV इक्वल्स टू सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100, म्हणजेच स्टँडर्ड डेविएशन अपॉन मीन इंटू 100. तर तो आला 14.49. तर हे जे 7 क्वेश्चन आहे, सॉरी 6 क्वेश्चन, किती आहे 7 आहे. ठीक आहे, तर ह्या 7 पैकी तुम्हाला 5 सॉल्व्ह करायचे होते. किती सॉल्व्ह करायचे होते, 5. तर ह्या 5 मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर हा जो हायलाइटर आहे बघा, हा क्वेश्चन सोपा होता, हा क्वेश्चन पण सोपा होता. त्याच्यानंतर ना हा क्वेश्चन पण सोपा होता. ठीक आहे, म्हणजे B पण सोपा होता. त्याच्यानंतर ना D पण सोपा होता. ठीक आहे, नंतर हा क्वेश्चन थोडा किचकट होता, हे 2 क्वेश्चन. ठीक आहे, तर ह्या 2 क्वेश्चन म्हणजे पहिले 4 क्वेश्चन आणि लास्टवाला क्वेश्चन, म्हणजे याच्यामध्ये काय आहे की पेपरमध्ये 5 पैकी
7 पैकी 2 क्वेश्चन थोडे टफ येतील, म्हणजे नॉर्मल टफ राहतील, ते जास्त पण नाही, थोडी लेंदी राहू शकतात, सोपेच आहे बट थोडीशी लेंदी. तर 5 क्वेश्चन सोपे राहतील, तर तुम्हाला कुठले पण 5 सॉल्व करता आले पाहिजे. ठीक आहे. तर मग तुम्ही आता जर सपोज हे काय आहे की सोपे होते, तर हे 5 सॉल्व करू शकता तुम्ही. ठीक आहे. आणि हे 2 स्किप पण करू शकता, कारण की आपल्याला काय सांगितलं आहे, यांनी 5 फाइंड आउट करायचे. ते किती मार्कसाठी प्रत्येक क्वेश्चन? 2 मार्कासाठी. म्हणजे टोटल किती मार्क आहे फर्स्ट क्वेश्चनला? 10 मार्क आहे. ठीक आहे.